दोस्तांनो, माझ्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो. माझ्या चॅनेलवरील एका नव्या गोष्टीत तुमचे स्वागत आहे. माझं नाव रोशन आहे, वय 23 वर्षे. ही गोष्ट माझी आणि एका आंटीची आहे, जी व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट होती. ती रोज माझ्या घरासमोरून जात असे आणि मला खूप आवडत असे. माझ्या मनात नेहमी येत असे की कधी एकदा त्या आंटीला भेटतो आणि त्यांच्याशी बोलतो. आंटीचं व्यक्तिमत्व खूपच आकर्षक होतं. तिचं गदरायलेलं शरीर, काजळ लावलेल्या डोळ्यांमधील चमक, गुलाबी ओठ आणि गोड आवाज तिच्या सौंदर्यात भर घालत होते. ती रोज आमच्या मोहल्ल्यात एका अंकलचा ट्रीटमेंट करण्यासाठी येत असे. एकदा ती जाण्यासाठी एखाद्या वाहनाची वाट पाहत होती. त्याचवेळी मी माझ्या स्कूटीवरून जात होतो. मी तिला पाहिलं आणि स्कूटी थांबवली. मी विचारलं, आंटी, तुम्हाला कुठे जायचं आहे का? ती म्हणाली, हो, जायचं तर आहे. पण त्या दिशेला कोणतंही वाहन मिळत नाहीये. मी म्हणालो, मी पण तिकडेच चाललो आहे. तुम्हाला सोबत यायचं असेल तर माझ्या स्कूटीवर बसा. तिने थोडा वेळ विचार केला आणि मग माझ्यासोबत स्कूटीवर बसली. आंटी एका बाजूने पाय ठेवून बसली होती. थोडं पुढे गेल्यावर मी आंटीशी बोलायला सुरुवात केली. मी विचारलं, तुम्ही कुठे राहता? त्यानंतर मी हळूहळू तिच्याशी गप्पा मारत गेलो. त्यांनी मला सगळं सांगितलं आणि असंही म्हणाल्या की मी तुला अनेक वेळा पाहिलं आहे. काही वेळाने त्यांचं घर आलं आणि त्यांनी मला स्कूटी थांबवायला सांगितलं. उतरल्यावर त्यांनी मला विचारलं, थोडं थंड पिऊन जा, गरमी खूप आहे. आधी मी नकार दिला, पण नंतर होकार दिला आणि त्यांच्या घरी थंड पिण्यासाठी गेलो. त्या मला आत घेऊन गेल्या आणि गेस्ट रूममध्ये बसवून म्हणाल्या, थोडा वेळ थांब, मी कपडे बदलून येते. काही वेळाने त्या कपडे बदलून आणि थंड पेय घेऊन आल्या. आम्ही दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली आणि हळूहळू आमची ओळख चांगली झाली. आता रोज जेव्हा त्या माझ्या घराजवळून जात असत, तेव्हा आमच्यात हाय हॅलो व्हायचं. कधीकधी त्यांना घरी जाण्यासाठी वाहन मिळत नसे, तेव्हा त्या मला घरी सोडण्याची विनंती करायच्या. काही दिवसांनी माझी नोकरी त्यांच्या भागापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर लागली. आता मी त्यांच्या घराजवळून वारंवार येरझार करू लागलो. त्यांच्या घरी कधीही जायचं हे सहज शक्य झालं. त्यामुळे आमच्यात चांगली घनिष्ठता निर्माण झाली. इतकं की जवळजवळ रोजच मला त्यांच्या सुगंधाची आणि स्पर्शाची जाणीव व्हायची. आंटीही माझ्याशी खूप मोकळ्या झाल्या आणि सर्व प्रकारच्या गप्पा मारू लागल्या. आमच्यात हलकंफुलकं हसणं, मस्करीही सुरू झालं. एके दिवशी त्यांनी मला विचारलं, तुझी गर्लफ्रेंड नाही का? मी हसत म्हणालो, आंटी, मला कोणतीच मुलगी समजत नाही आणि मी कोणत्याही मुलीला पटवूही शकत नाही. मी तर विचार करत होतो की तुम्हालाच माझी गर्लफ्रेंड बनवावं. हे ऐकून आंटी आधी हसल्या, मग म्हणाल्या, मला गर्लफ्रेंड बनवून तुला काय मिळणार? मी हसत म्हणालो, आंटी, ओल्ड इज गोल्ड. तुमच्यात जी गोष्ट आहे ती आजकालच्या मुलींमध्ये कुठे आहे? त्या हसत म्हणाल्या, माझ्यात असं काय आहे? मी स्पष्टपणे बोलून टाकलं, मला तुमचा फिगर खूप आवडतो. त्या माझ्याकडे पाहून हसू लागल्या आणि म्हणाल्या, तू हे असंच काहीतरी म्हणतोयस. मी म्हणालो, नाही आंटी, मी खरं सांगतोय. तुम्ही मला खूप हॉट वाटता. हे ऐकल्यावर आंटी गंभीर झाल्या आणि म्हणाल्या, तू मजाक करतोयस. तेवढ्यात त्यांचं घर आलं. मी स्कूटी थांबवली, त्यांनी उतरून मला बाय केलं आणि आत निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी मी त्यांना त्यांच्या घरी सोडलं. तर त्यांनी मला पुन्हा थंड पिण्यासाठी बोलावलं. यावेळी त्या मला थेट त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या आणि बसवलं. तो संध्याकाळचा वेळ होता. त्या खोलीच्या बाथरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेल्या. बाहेर आल्या तेव्हा त्यांनी एक आकर्षक नाईटी घातली होती. मी त्यांना या मोहक रूपात पाहून उत्तेजित झालो आणि माझं मन अस्वस्थ होऊ लागलं. त्या हलक्या इथलत किचनमध्ये थंड आणायला गेल्या. काही वेळाने त्या थंड पेय घेऊन आल्या आणि माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्यानंतर आमच्यात पुन्हा गप्पा सुरू झाल्या. दोघंही थंड पीत होते. मी विचारलं, तुम्हाला कधी हसबंडची कमतरता जाणवत नाही का? त्या म्हणाल्या, जाणवतेच ना. त्यांच्या हसबंडची नोकरी बाहेर होती आणि ते वर्षातून फक्त एकदाच घरी यायचे. त्यांना कोणतीही संतती नव्हती. आंटी भावूक झाल्या आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाल्या, माझी काळजी घेणारं कोणीच नाही. मी म्हणालो, असं का म्हणता? मी आहे ना तुमचं सगळं काळजी ठेवण्यासाठी. हे ऐकल्यावर मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या गळ्यात हात टाकून त्यांना माझ्या जवळ ओढलं. गळाभेट घेताना मी त्यांच्या शरीराच्या मोहक वर्णांचा अनुभव घेतला. त्यांनी पटकन उठून म्हटलं, राहू दे रोशन, या सगळ्याचा काही उपयोग नाही. पण मी त्या क्षणाचा फायदा घेतला आणि त्यांना पुन्हा माझ्या बाहुपाशात घेतलं. त्या थोडं घाबरून दूर होण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण मी त्यांना थांबवलं नाही. काही मिनिटांनी त्या शांत झाल्या.
मी म्हणालो, मला तुम्ही खूप आवडता. तुम्ही खूप सुंदर आहात. त्या हलकसं हसल्या आणि म्हणाल्या, माझ्यात काय आवडतं तुला? मी म्हटलं, तुमचं सगळंच आवडतं. हे ऐकल्यावर मी उभा राहून पुन्हा त्यांना माझ्या जवळ ओढलं आणि मी त्यांना पुन्हा धरलं आणि माझ्या बाहुपाशात घट्ट धरून ठेवलं. त्यात खूप मजा येत होता. काही वेळाने त्यांनी सगळं स्वीकारलं आणि म्हणाल्या, ठीक आहे, पण आत्ता नाही. आज तू इथेच थांब. मीही म्हटलं, ठीक आहे. हे सगळं काही सहज घडलं. त्या घरातील काही कामं करू लागल्या आणि मी टीव्ही पाहत बसलो. त्यावेळेला खूप उमसभरी गरमी होती. आपलं काम आटोपून आंटी म्हणाल्या, मी अंघोळ करून येते. मी म्हणालो, मीही येतो. आधी त्यांनी नकार दिला, पण नंतर म्हणाल्या, ठीक आहे, बाथरूममध्ये गेलो. मी त्यांना घट्ट धरलं. त्या हसून म्हणाल्या, अंघोळ तरी करू देणार की नाही? मी म्हणालो, आपण एकत्र करूयात ना. त्या खूप खुश होत्या आणि मजा येत होती. मला कळून चुकलं की आता खेळ खऱ्या मजेत जाणार आहे. काही वेळाने आम्ही आनंदात बाथरूममध्ये रमलो. त्यानंतर आरामात अंघोळ केली आणि बाहेर आलो. त्या रोट्या बनवू लागल्या आणि मी त्यांच्याशी गप्पा मारू लागलो. आता आंटी माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलत होत्या. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि दोघंही त्यांच्या बेडरूममध्ये आलो. त्या झोपण्याआधी कपडे बदलायला गेल्या. जेव्हा त्या परत आल्या तेव्हा मी त्यांना पाहून थक्क झालो. त्यांनी गुलाबी रंगाची आकर्षक नायटी घातली होती आणि मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. आंटीचं गोरं आणि आकर्षक शरीर त्या नाईटीत कमालीचं सुंदर दिसत होतं. त्या देखील मला साथ देऊ लागल्या. त्या रात्री आम्ही खूप आनंद घेतला आणि एकमेकांच्या सहवासात रमून झोपलो. सकाळ झाली आणि त्या खूप खुश दिसत होत्या. त्या म्हणाल्या, आजपर्यंत असं सुख कधीच मिळालं नाही. आता आंटी मला अधूनमधून त्यांच्या घरी बोलावतात आणि आम्ही दोघं मस्तपणे आनंद घेतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि स्टोरीबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशन वेळेवर मिळावा यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचं मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.